शरयूताई, तुमचं स्वागत आहे आपल्या पॉडकास्टवर, कॉस्मोस्टार मीडियाच्या पॉडकास्टवर. आणि आजचा आपला जो पॉडकास्ट आहे हा एकदम विलक्षण होणार आहे, ज्याच्यामध्ये स्वामी आपल्यासोबत कुठल्या कुठल्या पद्धतीने, कुठल्या कुठल्या मार्गांनी आपल्यासोबत येतात आणि मदत करतात, याविषयी तुम्ही आम्हाला तुमचे अनुभव सांगणार आहात, प्रसादचे अनुभव सांगणार आहात. पण त्याआधी थोडीशी तुमची ओळख करून द्या आम्हाला, जे तुम्हाला पहिल्यांदा पाहत आहेत पॉडकास्ट मार्फत त्यांच्यासाठी. खरं तर माझी ओळख महाराष्ट्रातील अनेक जणांना स्वामी प्रसादची आई अशीच ओळख आहे. मुख्य ओळख तीच समजते आणि नावाने शरयू नागेश घाडी. आणि माझा व्यवसाय, मी प्रशिक्षिका म्हणून 36 वर्ष काम केलं आणि त्यातच अनेक वर्ष रिसोर्स पर्सन होते. तर आणि मुलांची सेवा करणं हेच माझं आवडतं काम आहे. वा. तर आजचा पॉडकास्ट आपण सुरू करूयात तुमच्या अनुमतीने. हो. पहिला आपण स्वामींच्या अनुमतीनेच करूया ना. अर्थात. आणि म्हणून आपण प्रथम गुरुवंदना म्हणूया असं मला वाटतं. चालेल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री भानू समर्थ. वा. ताई, पहिलाच प्रश्न तुम्हाला हा विचारेन. मगाशी जसं तुम्ही म्हणालात, आपण प्रसादबद्दल बोलतोय, सो प्रसादबद्दल आम्हाला थोडं सांगा. आणि त्याला तुम्ही प्रसाद स्वामी म्हणायचात, तर ते का हे सुद्धा आम्हाला सांगा. प्रसाद म्हणजे स्वामी ब्रह्मांड नायकाने एक असं अद्भुत रत्न माझ्या पोटी जन्माला दिलं होतं की जो जन्मापासूनच 100% विकलांग होता, ज्याला बहुविकलांगता म्हणतात. म्हणजे मानेपासून पूर्ण शरीर त्याचं काहीच काम करायचं नाही, फक्त इथे ह्या कोपऱ्याच्या पुढे फक्त एवढी थोडीशी त्याची हालचाल व्हायची, नाहीतर बसवणं झोपवणं सगळ्या क्रिया आम्हालाच कराव्या लागायच्या. आणि त्याला आम्ही स्वामी कसं म्हणायला लागलो, तर प्रसादचा जो जीवन प्रवास होता 21 वर्षापर्यंतचा, तर त्या काळामध्ये स्वामी मला अजिबात माहीत नव्हती. मी स्वामींच्या कधी मठात गेले नव्हते, कुठेतरी स्वामींचा फोटो पाहिलेला इतकंच. पण प्रसादचा अंतिम क्षण जवळ आल्यानंतर आम्हाला स्वामींच्या मठात जाण्याची म्हणजे वेळच आली. आणि त्यानंतर प्रसाद गेल्यानंतर प्रत्यक्ष स्वामी आमच्या आयुष्यात आले. आणि त्यावेळी त्या 21 वर्षामध्ये जे काही प्रसंग घडले होते, ज्या अनुभूती होत्या, तर आता म्हणजे ज्यावेळी म्हणजे तेव्हा मी इतकी नव्हते आणि माझं अध्यात्माचं ज्ञानही अगदी प्राथमिक अवस्थेत सुद्धा नव्हतं. पण आज जसं जसं थोडं सगळं म्हणजे ऐकून, श्रवण करून, वाचन करून, आज तुमचे जे हे पॉडकास्ट आहेत त्यामुळे पण मला खूप माहिती म्हणजे अशी की ज्यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली. आणि माझी खात्रीच आहे की प्रसाद गेल्यानंतर स्वामी जे जीवनात आले, तर ते आधीही होते, पण त्यावेळी त्यांचं जे स्वामी तारक मंत्रामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे की प्रचंड स्वामीबळ माझ्या प्रसादच्या पाठीशी होतं. पण आम्हाला स्वामी माहीत नव्हते ना त्यावेळी. पण कुठेतरी बघा, माऊली असते ना, तिला कसं जेव्हा आपण माऊलीला आई हाक मारली की तीच तिच्यासाठी खूप असतं. बाकी तुम्ही काही नाही दिलं तरी चालेल, आई या शब्दासाठी कित्येक जण आसुसलेले असतात. मग ती तर ब्रह्मांडाची माऊली, जरी तिला त्या 21 वर्षामध्ये प्रत्यक्ष आमच्यासमोर यायचं नव्हतं, पण ती आमच्यासोबत होती. पण कुठेतरी तिला कधीतरी ती हाक ऐकण्याची हे असणारच ना, आई ना शेवटी. आणि म्हणून कसं झालं, एक प्रसाद 5-6 महिन्याचा झाला आणि अगदी स्वामींसारखंच त्याला घरामध्ये गणपती होता, त्यामुळे पूजा झाली, त्याचं गंध वगैरे असं लावलेलं होतं. आणि माझे सासरे एकदम म्हणाले, हा आपला स्वामी आहे आणि आजपासून ह्याला स्वामी म्हणायचे. म्हणून मला असं वाटतं की
ती अजामेळाची गोष्ट आहे बघा, हा. की आमचं नकळत तो स्वामी जप होत होता सगळ्यांचा. वा. प्रसादला आम्ही स्वामी स्वामी म्हणत होतो. हम्म. म्हणजे असं ते स्वामी प्रसाद स्वामी असं झालं. म्हणजे स्वामींनी सगळी ती व्यवस्था सुद्धा आम्ही त्यांचं नाव घ्यावं माहीत नसताना ती व्यवस्था पण त्यांनीच केली. वा. आणि मग प्रसादच्या जीवनातले जे एक एक प्रसंग आहेत, की 100% डिसॅबल असलेला मुलगा, की डॉक्टरने सांगितलं होतं की ह्या मुलाचं आयुष्य कमी आहे आणि हा कधीही चालणार नाही. आणि त्यावेळी आपण जो शाळेमध्ये आत्तापर्यंत वाक्प्रचार वापरत आलो आहोत, तो म्हणजे आभाळ कोसळणं किंवा आकाश फाटणं, त्याचा अनुभव आम्ही त्या क्षणी घेतला होता. पण तिथेही मी म्हणेन की स्वामी माऊलींनी पूर्ण काळजी घेतलेली, की आम्हाला हा 30 वर्षापूर्वीचा काळ आहे. त्यावेळी एवढ्या सोयी सुविधा, कित्येक डॉक्टरना ही केस माहिती नव्हती. पण आम्हाला पहिल्याच डॉक्टर मिळाल्या, डॉक्टर मणियार GT हॉस्पिटल, आणि त्यांनी त्याच वेळी मसल बायोप्सी करून, कारण प्रसाद इतका हेल्दी, तुम्ही प्रसादचे फोटो पाहाल तेव्हा कोणाला असा बसलेला असताना कळणारच नाही. आणि ते मोठं हे होतं, की त्यामुळे कोणी सहज त्याला पटकन हात लावला तर तो धाडकन खाली पडायचा. कारण पूर्ण स्पायनलच त्याचा, म्हणजे स्पायनल आणि मसल्सच जे काही गणित असतं ते गणित चुकवलेलं असतं. त्याला स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी म्हणतात. 10 लाखात एखाद्याला ही व्याधी असते. बरं, हा आजार नाही, आजारांवर शोध निघतात, रोगांवर शोध निघतात. पण जेव्हा निसर्गाने, नियतीने आणि त्या परमात्मा शक्तीने ज्यावेळी काहीतरी असं योजना करून ह्या पृथ्वी तलावर एखाद्या जीवाला पाठवलेलं असतं, तेव्हा ते गणित त्यांनी बिघडवलेलं असतं. आणि मग पण तरी आम्ही ते कोडं जे होतं ते सोडवण्याचा प्रयत्न केला. जरी आम्हाला सांगितलं होतं की प्रसाद चालणार नाही, त्याचं आयुष्य कमी असणार आहे. तर कसं झालं असतं, आम्ही पण म्हटलं असतं की चला जाऊ दे, त्याला TV लावून देऊया. तेव्हा जस्ट कार्टून चॅनल चालू झालेलं, हे यूट्यूब, मोबाईल काही नव्हतं. आणि पुढे जर हा आयुष्यच कमी आहे तर शिकवून काय उपयोग आहे याचा. कारण आम्हाला काही जण असं म्हणाले पण की कशाला तुम्ही त्याला इतकं शिकवता. पण नाही, तीच तर स्वामींची म्हणजे कृपा लाभण्याच्यासाठी, म्हणजे स्वामींचे आता तुम्ही अनुभव ऐकालच, पण ते अनुभव उगीच येत नाही. त्यासाठी काहीतरी पेरावं लागतं. पण आपण जे पेरतो आणि उगवतं यातला मधला जो काळ आहे, आणि पेरतो ते कोणत्या हेतूने पेरतो आणि पुढे त्याची मशागत कसं करतो, याच्याकडे ते CC कॅमेरे लागलेले असतात. याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, कारण ते मी अनुभव घेतले आहे. आणि ह्यामुळे कसं झालं, मग स्वामी कसे जीवनात आले, तर प्रसाद गेल्यानंतर ज्यावेळी प्रसादचा त्याच्या घरी जाणं झालं असं मी म्हणेन. कारण मला स्वामींमुळे जे परमपूज्य सद्गुरू लाभले, त्यांच्याकडून ज्या काही गोष्टी कळल्या, तर त्यात असं की हा मृत्यूलोक आहे. कारण इथे जे देव जन्माला आले त्यांचाही मृत्यू झाला, ते गेले. पण खरं जीवन असतं आपलं आफ्टर डेथ, आणि तेच खरं हे आहे. आणि त्यामुळे प्रसादचं आवडतं गाणंही होतं की लागा चुनरी में दाग दिखाऊ कैसे, म्हणजे जाण्याआधी ह्या आपल्या देहरूपी चुनरीला आपण कसे डाग लागलेले असतात. पण कसं असतं की ह्याच्यामध्ये ज्यावेळी प्रसादचं असं त्याच्या घरी जाणं झालं, आणि मला ना खूप प्रश्न पडले. आणि त्यावेळी आई म्हणून मात्र मी थोडी, माझी अवस्था सैरभैर झालेली. म्हणजे मला असं वाटलं की तो क्षण म्हणजे सगळं संपलंच काय, मग पुढे काहीच नसतं का. आणि मग कुठेतरी की अरे हा तर अगदी, म्हणजे तोही प्रसंग मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. मग मला एकदा तरी त्याला भेटायला मिळेल का, काय होईल. आणि माझ्या मनात ना त्यावेळी असं ते प्लॅनचेट वगैरे ऐकलेलं, तर असे विचार मनात यायचे, आपल्याला कोण असं भेटेल का प्लॅनचेट करणारं, आणि मग आपला प्रसादशी संवाद साधता येईल का, असं सगळं सैरभैर होऊन ना मी त्याच विचारात. आणि ज्या पुस्तकांकडे मी अंधश्रद्धा म्हणून पाहत होते, कारण मी जिथे रिसोर्स पर्सन म्हणून काम करत होते तिथे लकीली आमच्या रिसोर्स पर्सनसाठी लागणारी जी लायब्ररी होती तिचा चार्ज माझ्याकडे दिलेला. तर आमच्या तिथले क्लार्क वगैरे बरीचशी पुस्तकं घेऊन जायची, ते सगळं माझ्याकडे त्याचा लेखाजोगा असायचा. तर एक पुस्तक जन्म आणि पुनर्जन्म ना बऱ्याचदा माझ्यासमोर यायचं, कोणीतरी वाचायला नेलेलं असायचं. पण मी त्या पुस्तकाकडे असं पाहायची नाही, म्हणजे काहीतरी असं अंधश्रद्धा असेल, काय असेल असं. पण प्रसाद गेल्यानंतर मी ज्यावेळी कामावर हजर झाले, मी ते पुस्तक शोधून घरी आणलं.
ओके. आणि ते झपाट्याने वाचून काढलं आणि त्यावेळी मला बरेच रेफरन्स मिळाले. पविवर्तक वगैरे हां. ऐकून तुम्हाला माहीत असतील. त्यांची पुस्तकं मी वाचायला लागले, कारण ते जन्म पुनर्जन्मावर त्यांनी अभ्यास केलेला. आणि त्याच दरम्यान कसं होतं बघा, की स्वामी माऊली आहे ना, नुसतीच आपल्याला नाही तर ती आपल्या अंतःकरणापर्यंत पोचलेली असते. त्यामुळे तिला आपल्याला कसं लागतं, काय लागतं हे माहीत असतं. तर त्यामुळे मला कोण असं म्हणालं असतं ना, या अमुक एका गुरूंकडे वगैरे जाऊन, तर मी गेले नसते. कारण त्यावेळी ना असं काहीतरी गुरुबाबांच्या गोष्टी पेपरमध्ये वाचलेल्या ना, तर मी असं थोडी लांबच असायची. मला अगदी प्रसादला पण आम्ही कधी कुठे असं नेलं नव्हतं, किंवा आम्ही देवाला पण कधी असा नवस करणं वगैरे ह्याच्यातली मी नाही आहे, की आता माझा मुलगा चालू दे किंवा काय नाही. जे डॉक्टरने सांगितलेलं मान्य केलेलं, पण तरी कधी कधी मनात वाटायचं की डॉक्टरने सांगितलेलं खोटं ठरेल. तर स्वामींना माहीत की ही अशी कुठे जाणारी नाही आहे. मग माझं आवडतं क्षेत्र काय, शिक्षण. मग त्यांनी कशी योजना केली की त्याच दरम्यान प्रसाद गेला ना, त्याच दरम्यान ना बऱ्याच मुलांच्या 10वी-12वीच्या आत्महत्या होत होत्या. आणि त्यामुळे अनेक शाळांमध्ये ना हा अवेअरनेसचा प्रोग्राम चालायचा आणि ते बरेच ठिकाणी मला बोलावलं जायचं प्रसादची आई म्हणून, की प्रसादने कठीण परिस्थितीत 10वीत कसं यश मिळवलं ते तर तुम्हाला मी नंतर सांगेनच. आणि एका ठिकाणी माझा असाच कार्यक्रम होता आणि तिथे एक शिक्षिका आलेली आणि तिने मला नेमकं हेरलं आणि ती फक्त निघता निघता एवढंच बोलली की आमचा पण एक शैक्षणिक उपक्रम आहे आणि तुमची प्रसादची डॉक्युमेंटरी आम्हाला पाहायची आहे. पण त्यावेळी एकदा दोनदा तिचे फोन आल्यावर मी ढकलत होते आज उद्या, कारण मला हे कधी प्रसादच्या ह्याची उत्तरं मिळत आहेत, मृत्यू काय किंवा प्रसादशी आपला संवाद होईल का, असं माझं ते चाललेलं. त्या अशी पुस्तकं वाचणं, शोध घेणं. 2-3 वेळा मी तिला टाळलं, पण नंतर मी थोडी स्थिर झाले आणि एक दिवस म्हटलं बरं मी येते. आणि तिने मला ज्या घरामध्ये नेलं जिथे त्यांचं हे काम चालायचं, त्या घरामध्ये हॉलमध्ये स्वामींचा मोठा फोटो होता. म्हणजे त्याच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटत होतं की जणू काही ते वाट बघतायत की काय असंच. आणि मग नंतर मला वाटलं एरवी घरात लोकांच्या फोटो असतात असे स्वामींचे, तसा असेल. पण ज्यावेळी मला आतल्या रूममध्ये नेलं गेलं की हा उपक्रम जे चालवत होते ते मेन, तर तिथे गेले तर मला त्या घरामध्येच पूर्ण असं वाटलं की प्रकाश पडलाय की काय, एक तेजस्वी आणि एक तेजस्वी चेहरा, छान शांत, म्हणजे स्वामी बसतात तसेच बसलेले. ते म्हणजे आता भाऊ, परमपूज्य भाऊ ठाकूरदास. तर मग आमचं काही तिथे शैक्षणिकच, कारण हा काहीच विषय नाही इतर. त्यांचा तो उपक्रम, ती माहिती वगैरे घेतली आणि त्यांनी निघताना ना माझ्या हातात एक त्यांचं पुस्तक ठेवलं, ओळख म्हणून. आणि ते घरी आणल्या मी 2 दिवसांनी वाचलं आणि त्यात मला असे रेफरन्स मिळाले की अरे माझ्या मनात जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं सगळी ह्यांच्याकडे आहेत, पण आपण तर शैक्षणिक उपक्रमाच्या ह्याने गेलो आहे. पण तरी मग मी धीर करून ना त्यांना एकदा विचारलं आणि तिथे मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर स्वामींनी दिलीच त्यांच्या रूपामध्ये, कारण ते स्वामी स्वरूपच, म्हणजे आत्ताच त्यांनी देह सोडला तर ते स्वामी स्वरूपच आहेत. आत्ता फक्त देह सोडल्यामुळे आपण फक्त देहात नाही आहेत. पण त्यांच्याबद्दल मी जास्त का सांगणार नाही, कारण त्यांची परमिशन नाही आहे. कारण त्यांनी मुळात क्षेत्र, बघा गुरु आपल्याला कसे लाभतात, तर त्यांनी क्षेत्रसन्यास घेतला होता आणि स्वामींना त्यांनी आधीच सांगितलेलं की मी पैसा आणि प्रसिद्धीपासून दूर राहणार, आणि त्यांचं क्षेत्र पण हळूहळू कमी होत गेलं. आणि तिथे मात्र एक झालं की जे काही 21 वर्षामध्ये स्वामींनीच माझ्या हातून करून घेतलं मी असं म्हणेन. त्यामुळे मी अध्यात्माच्या प्राथमिक अवस्थेत सुद्धा नव्हते, पण मला एकदम PhDच्या वर्गातलं अध्यात्म तिथे ऐकायला मिळालं. स्वामी कळले, स्वामींचे अनेक किस्से, तिथे स्वामींचा वास होता, त्यांचा स्वामींचा संवाद व्हायचा. आणि स्वामी फक्त तिथे एक जी अध्यात्माची खरी गोष्ट मला कळली की जी मनाला पटली, कारण आज अनेक लोक अध्यात्माचा वेगळा अर्थ लावतात किंवा घेतात, किंवा म्हणजे त्यांची कदाचित मी असं दोष नाही देणार, त्यांच्या बुद्धीप्रमाणे ते अध्यात्माचा अर्थ घेतात. पण तिथे मला जो अध्यात्माचा अर्थ कळला ना तो मी सांगेन. त्यांनी असा परमपूज्य भाऊनी अध्यात्माचा अर्थ असा सांगितला, अधिक आत्म, अध्यात्म अधिक आत्म. म्हणजे काय, आत्म म्हणजे आत्मा नाही, त्याने आत्मा वगैरे ह्या खूप दूरच्या गोष्टी. तर आत्म म्हणजे आपण स्वतः.
जसं ओके. बघा, आत्मचरित्र म्हणजे स्वतःचं चरित्र. बरोबर. एखाद्याने आत्महत्या केली स्वतःची, तर आत्महत्या म्हणजे आत्म म्हणजे स्वतः. काय, आपण स्वतः. मग अधिक स्वतःला अधिक जाणणं हे खरं अध्यात्म. वा. हम्म. आणि स्वतःला अधिक जाणणं म्हणजेच काय असतं, की आपण स्वतःकडे पाहणं. आपण कसं हा कसा तो कसा हे पाहत असतो, पण स्वतःकडे फार कमी बरोबर. पाहतो. आणि हे स्वतःकडे पाहणं म्हणजे स्वतःमधले आपल्याला दोष दिसायला लागतात, उणिवा दिसायला लागतात. आणि मग हळूहळू त्या कमी केल्या. म्हणजे जसं एखादा नुसता पाषाण असतो, हो. मूर्तिकार काय करतो, नको तो भाग त्यातला छिन्नीने उडवत जातो आणि मग आतली सुंदर मूर्ती देव म्हणून आपल्याला देवळामध्ये लागते. खरं. तसंच त्यांनी हा अध्यात्माचा जो अर्थ सांगितला, की आत्म अधिक जाणून स्वतःला अधिक जाणा तुम्ही. आणि ती जी त्यांनी नजर दिली कशी जाणायची. आणि त्यामुळेच म्हणजे स्वामीने मला जे काही, म्हणजे शाळेमध्ये पण बघा अशी पद्धत असते, की एखादा मुलाचं चांगलं असेल तर पूर्वी होतं दुसरीतल्या मुलाला एकदम पाचवीतही एकदम 2 वर्ग पुढे बसवलं जायचं वगैरे. तर तसं मात्र मला ते तिथे मिळालं. अनुभव. आणि म्हणून खरंच म्हणजे की मी ही स्वामींची कृपा. आणि मग मला कळलं की स्वामींनी हे सगळं आधी 21 वर्ष जे काही घडवलं, आणि मग जीवनात योग्य वेळी मी ज्यावेळी त्यांना वाटलं की मी आता कदाचित भरकटेन, तेव्हा ते बरोबर जीवनामध्ये आले असं. वा.